नांदेड़ में एमएचटी सीईटी परीक्षा के परिणाम को लेकर सियासी विवाद शुरू हो गया है। कांग्रेस ने आरोप लगाया है कि भाजपा मंडल अध्यक्ष एवं नगर सेवक आशीष नेरलकर के जुड़वा बच्चों को एमएचटी सीईटी में 99 परसेंटाइल मिले, जबकि 12वीं की पीसीएम परीक्षा में उन्हें क्रमांक 56 और 51% अंक तथा जेईई परीक्षा में 51 और 28 परसेंटाइल प्राप्त हुए थे। कांग्रेस प्रवेश प्रवक्ता बालाजी गाड़े पाटिल ने सवाल उठाया कि इतने कम अंकों के बाद एमएचटी सीईटी में इतना बेहतर प्रदर्शन कैसे संभव हुआ। उन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से पूरे मामले की निष्पक्ष जांच कराने की मांग की। वहीं इस विषय पर प्रतिक्रिया के लिए संपर्क किए जाने पर भाजपा नगर सेवक आशीष नेरलकर ने मीडिया से कोई टिप्पणी करने से साफ इनकार कर दिया। भारतीय जनता पक्ष यांचं अत्यंत जवळचं नातं आहे, अनेक पेपर फुटीमध्ये दिसून आलेलं आहे। नीट मध्ये भाजपचे लोक होते, टीईटी मध्ये भाजपचे लोक होते, अगदी नीट मधनं भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांच्या घरामध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेली उदाहरणं देशामध्ये अनेक न्यूजवरती आपण पाहिलेले आहेत। आता नांदेडमध्ये असाच प्रकार एमएचसीईटी मध्ये सुद्धा घडलेला आहे। नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आशीष नेरळकर यांचा मुलगा आणि मुलीला अनुक्रमे 12वीला मार्क 56%, 51% असे मार्क आहेत पीसीएम ग्रुपमध्ये, आणि जेईच्या परीक्षेमध्ये 51% आणि 28% त्यांना मार्क आले। मात्र एमएचसीईटीच्या परीक्षेमध्ये त्यांना 99 पर्सेंटाइल आलेले आहेत। हा अजब प्रकार नांदेड जिल्ह्यातल्या एमएचसीईटीच्या या विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पक्षाच्या घडलेला आहे। यामागची कारण काय? यांना पेपर कुठून मिळाला? एकीकडे गुणवत्ता दिसत नाहीये आणि दुसरीकडे मात्र 99 पर्सेंटाइल येतंय। हे भाजपच्या घरात येणारी गुणवत्ता 100% पेपर फुटीतनं येते। यावरती देवेंद्र फडणवीस चौकशी करून कारवाई करणार का, याचं उत्तर महाराष्ट्रातल्या सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलं पाहिजे। कारण या देशातल्या गरिबांची लेकरं ही अत्यंत सामान्यपणे अभ्यास करून मेहनत करून आपल्या भविष्यासाठी लढत आहेत, आणि दुसरीकडे भाजपचे लोक मात्र त्यांचं भविष्य पेपर फुटीतून चोरत आहेत। याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला द्यावं आणि चौकशी करावी।